नमस्कार मैत्रिणींनो, शारदाज किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण उपवासाला वेगवेगळे पदार्थ करतो, त्याचप्रमाणे आज आपण बनवणार साबुदाण्याचे आप्पे। तर यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। 1 वाटी साबुदाणा, अर्धी वाटी भगर किंवा याला वरी तांदूळही म्हणतात, दही, शेंगदाणा तेल, मी तर उपवासाचं तेल घेतले, आणि 2-3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, थोडेसे शेंगदाणे, 2-3 हिरव्या मिरच्या, मीठ। या इथे मी साबुदाणा थोडा रात्री भिजवून घेतलेला आहे आणि भगर ही भिजवून घेतलेली आहे। आपल्याला त्याला मिक्सरला बारीक दळायचं आहे। हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। 1 चमचा दही टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरते आपल्याला मीठ टाकायचे आहे। साबुदाणा भाजून, भगर व साबुदाणा भाजून पण आपण मिक्सरला करून तसं पण करता येईल, पण मी ह्या पद्धतीने केलेलं आहे। जास्त आपल्याला बारीक दळायचं नाहीये। हे मिश्रण एकजीव करून आणि आपण आप्पे पात्रात गरम करून त्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हे आप्पे एका साइडने होऊ देऊ आणि नंतर आपण परत ते आप्पे दुसऱ्या साइडने पलटी करूया। तर बघू शकता तुम्ही आपले आप्पे किती छान झालेले आहेत। आपण इथं ओल्या खोबऱ्याची, शेंगदाण्याची चटणी केलेली आहे। ह्या चटणीवर आपण तेलाची फोडणी देऊन घेऊया। या ओल्या चटणी सोबत खाऊ शकता, एकदम छान कुरकुरीत लागतात। यामध्ये ही चटणी ओले खोबरे, शेंगदाणे, हिरवी मिरची व थोडेसे दही वापरून केलेली आहे। तर तयार आहे आपले कुरकुरीत, व बघू शकता तुम्ही हे आप्पे किती छान फुललेले आहे, टम फुगलेले आहे, आणि ह्या चटणी सोबत तुम्ही खाऊन बघा, एकदम मस्त लागतात।